हमारे बीच आ चुकी है। बेसब्री से जिनका सबको प्यारे से सेलिब्रिटी हमारे रिंकू जी राजगुरु मैम। और अभी मैं उनका स्वागत करती हूँ जिन्होंने ये शॉपिंग मार्केट नागपुर फैशन हब का रचयिता है, उनको मैं बेस्ट वेलकम करती हूँ। उनके ऑर्गेनाइजर का नाम लेती हूँ मैं, विठल राव जी सवाईतुल। उनको जोरदार ताली के साथ स्वागत किया जाए। सर प्लीज कम ऑन द स्टेज, ज्वाइन कीजिए। अवॉर्ड विनर और जे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार। सगळ्यांचा आवडता तू त्याही मागून म्हणाला इंग्लिश मधला मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू। फॅशन हब म्हणून ची सुरुवात करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत जे सर्व आहेत हे फॅशन हबचे सवाईतुल सर ते माझ्यासोबत आहेत। ही संकल्पना कशी आली तुमच्या मनात? बस असंच मनात आलं आणि मी करून टाकलं। खूप महिन्यापासून मी विचार करत होतो की म्हणजे असं दुकानं असं काढले पाहिजे आणि ते मी केलं सर। सीताबर्डी आणि महाल येथे एक तुमचं हॉकर झोन होतं, परंतु प्रशासनाने त्याला हटवलं आणि त्यानंतर मग जे हॉकर्स होते ते त्यांना भूकमारीची पाळी आलेली होती। त्याच उद्देशाने मी हे व्हेंचर चालू केलेलं आहे की जे गरीब लोक आहे, इथे एकही श्रीमंत माणूस नाही आहे की ज्याची इथे दुकान आहे। जे फुटपाथवरती काम करत होते त्यांनाच आम्ही दुकान दिलेली आहे। जे काही लोकांनी खोटं बोलू नये, शटरवाली दुकान असल्यावरही त्यांनी बुक केलेलं आहे, तरी त्यांची दुकान आम्ही वापस केलेली आहे। एकूण किती दुकानं आहेत तिथे? फक्त 102 दुकानं आहे। मला याच्यापेक्षा 350-400 दुकानाचं व्हेंचर चालू करायचं आहे नागपूर शहरामध्ये। मला सगळ्या पक्षाकडून मदत घ्यायची आहे, प्रशासनाकडून मदत घ्यायची आहे, सगळ्याकडून मदत घ्यायची आहे। याच्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं यामध्ये आयोजन केलेलं आहे। समोरचं जे काही प्रक्रिया राहील तुम्हाला आदेशानुसार सांगितलं जाईल। मला खूप चांगलं वाटलं की रिंकू राजगुरूच्या हस्ते इथलं उद्घाटन झालं। याचा प्रतिसाद मिळाला पाहिजे म्हणून मी तिच्या हाताने इथे रिबीन काढलेली आहे आणि प्रतिसाद मिळेलच। तुम्ही काय सांगाल? रविभाऊ सवाईतुल यांनी भरपूर मेहनत करून गरिबांसाठी हॉकर्ससाठी हा आयोजन केलेलं आहे। याला प्रतिसाद मिळेल बस हीच इच्छा आहे माझी। निश्चितच याला प्रतिसाद मिळणारच। तुम्ही काय सांगणार? आज नागपूर फॅशन हबचं सैराट टीम रिंकू राजगुरू आर्चीच्या हाताने एक भव्य उद्घाटन झालं आहे। या उद्घाटनाला सर्वात जास्त महत्त्व आमचे रविभाऊ सवाईतुल यांना द्यायला पाहिजे होतं। नागपूर शहरातले किती बेरोजगार छोटे मोठे हॉकर्सचे काम करणारे व्यवसायी आज काही चुकीच्या प्रणालीमुळे ते घरी बसले होते, त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली होती। अशा वेळेस रविभाऊंनी आपला एक छोटासा नागपूर फॅशन हबच्या नावाने एक व्हेंचर तयार करून या सर्व लोकांना एका छतखाली बसवलं, त्यांना रोजगार देण्याचे काम रविभाऊ सवाईतुल यांनी केलेलं आहे। व या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी नागपूरच्या तमाम नागरिकांना एक संदेश देऊ इच्छितो का तुम्हाला कोणत्याही वस्तू कमी भावात व कमी रेटमध्ये नागपूर फॅशन हब नागपूर गणेशपेठ आशीर्वाद टाकीजच्या बाजूला उपलब्ध होणार आहे। इथे स्त्रियापासून लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत चप्पल, शूज, कपडे आणखी जे काही साधन सामग्री आहे एकदम कमी आणि स्वस्त दरात फक्त नागपूर फॅशन हबमध्ये होणार आहे। सर्वांनी माझी एकच विनंती आहे, जास्तीत जास्त नागपूरच्या जनतेने या फॅशन हबला यावे आणि व्हिजिट द्यावे व खरेदी करावे। फॅशन हब जे आहे हे आता ओपन झालेलं आहे आणि हॉकर्स जे बेरोजगार झालेले होते त्यांना रोजगार मिळालेला आहे। याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत केलेली आहे। मला आठवते की यांनी 7-8 महिन्यापासून ते झोपले सुद्धा नाही आहे याच्याकरता। आणि जेव्हा पण मी रात्री उठायची मोबाईल बघत राहायची, झोपायचंच नाही। त्यांना असं वाटत होतं की होईन की नाही, जे प्रोग्राम त्यांनी हे केलं आहे व्हेंचर ते सक्सेस होणार की नाही। नंतर ते सक्सेस झालं। सक्सेस झाल्यावर सुद्धा आतापर्यंत ना मला वेळ दे 2 शब्दसुद्धा बोलायला वेळ नाही, इतके ते बिझी होऊन गेले। मुलांना सुद्धा वेळ देत नाही।
तरी त्यांचं हे खूप खूप चांगलं काम केलं त्यांनी. मैं हूँ नाज़नीन पटनी और मैं हूँ बैद्यनाथ चौक पर नागपुर फैशन हब में. मैं सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज़ यहाँ पर आइए, क्योंकि मैं यहाँ पर आ चुकी हूँ, मैंने सारी चीज़ें देख ली है, गारंटी वारंटी है, सब कुछ बेस्ट है, आपको अच्छा लगेगा. और प्लीज़ सबसे रिक्वेस्ट है कि यहाँ पर जो 150 दुकान है एक भी छोड़िएगा मत, सारी घूमिएगा. वेलकम है आप सबका. नागपूर फॅशन हब आता गणेशपेठ इथे उघडण्यात आलेलं आहे. जे सीताबर्डीचे आणि महालचे जे हॉकर्स जे बेरोजगार झालेले होते त्यांना रविभाऊ सवायतुल यांनी एकत्र आणलेलं आहे आणि एकत्र आणून त्यांना नव्याने रोजगार त्यांचं निर्माण केलेलं आहे, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अबे उठाना बोला इसको रफीक को काम कर